आणि यानंतरची बातमी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभेतल्या राड्याची। मुंबई महानगरपालिका आता राड्यानंच गाजणार का हा सवाल उपस्थित होतोय। कारण मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभेमध्ये जोरदार राडा झाल्याचं दिसलं। पहिल्या सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। निमित्त ठरलं महापौर आणि उपमहापौरांचं सभेसाठी उशिरा येणं। मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभेला महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी हे उशिरा पोहोचले। 2 वाजताची सभा होती। महापौर आणि उपमहापौर 2:30 वाजता पोहोचले। त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला। महापालिका सभागृहाची वेळ सुरू झाली तरीही महापौर उपमहापौर सभागृहात पोहोचले नाही। त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया। विरोधी पक्षनेता स्वतः पण काटेरी खुर्चीत असतो आणि काट्याने ते दाखवायचं असतं। मुंबईसाठी काय चांगलं आहे किंवा तुम्ही काय मनमानी करताय, ती पहिली मनमानी आज दिसली। आज प्रस्ताव आणलाय, ठराव आणला नाही, अशा शब्दांचे कृपया करून डावलण्याचा प्रयत्न केला। मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 महिला आमने सामने आल्याचं चित्र आज दिसलं। कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या महापौर म्हणून रितू तावडे आहेत, तर विरोधी पक्षनेत्या सुद्धा महिलाच म्हणजे माजी महापौर या किशोरी पेडणेकर आहेत। महापौर आणि विरोधी पक्षनेता महिलाच असल्यामुळे मुंबई पालिकेत महिला राज पाहायला मिळणार आहे। सुरुवात तर आजच दिसली। मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार, सभागृहाचे नेते कोण होणार, गटनेते कोण होणार, विरोधी पक्षनेते कोण होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहेत। पण मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असणार याची मात्र अजूनही सगळ्यांना उत्सुकता आहे। मुंबई पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष आहे। पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे आणि हरीश भांगिर्दे यांची नावं चर्चेत आहेत। यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे। शिवाय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून राजेश्री शिरोडकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांच्यात चुरस असल्याचं बोललं जाते। सुधार समितीच्या अध्यक्षपदी संध्या दोशी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे।